गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले सदाची बायको सदाला 1000 रुपये उसने आणायला सांगते. सदा संपूर्ण गावात सर्वांना पैसे मागतो, परंतु त्याला कुणीही पैसे देत नाही. शेवटी बादशाह आणि सुक्या त्याला आबांकडे घेऊन जातात. आबासाहेब त्याला शेतामध्ये खड्डे खांदायचे काम देतात. सदा शेतात खड्डे खांदत असताना त्याला सोन्याचा हंडा सापडतो. आणि आता इथून पुढे सोनाली सदाशिव जमदाडे इथेच राहतात का? जाळ झाला तुमचा, घरात या. पळून जाऊ नका, घरात या. पहिलं तू मारशील ना. मारत नाही, पहिलं घरात या. बसा इथं, बसा. कुठे गेला होता? सकाळपासून कुठं उंडराय गेला होता? अगं इथंच गेलो होतो चौकात. कुठं चौकात गेला होता? सकाळपासून मी अख्ख्या गावात तुम्हाला शोधून आली, कुठं सुद्धा तुमचा पत्ता नाही. गेलता कुठे तुम्ही सकाळपासून? कधीपासून? साखर शेंगदाणा सगळं तिथंच राहिलं. 1000 रुपये आणले का? 1000 रुपये आणाय पाठवलेले ना? अगं सोना, कुठे 1000 रुपये? 1000 रुपये कुठे? कुठे 1000 रुपये? पटकन सांग. अगं ऐकून तर गेला सोना. काय? आता आपण हजाराचं नाही बोलायचं, आता आपण लाखात बोलायचं. माझी मस्करी करता? माझी जर मस्करी केली ना तंगड तोडीन. अगं मस्करी नाही करत. मग तुझ्या आईची शपथ, सोन्याचा हंडा भेटला आपल्याला. उग खोटं बोलू नका. अगं मी कशाला खोटं बोलत? शेतात गेलो तर कामाला तिथं बघ. अयो, खरंच की? खरंच सोन्याचा हंडा? अयो, माझा नवरा किती चांगला आहे ग. माझे सोनू, माझं लई भारी. मी तर लई नशिबाने मला असा नवरा मिळाला. लई शिव्या देत होती. पैसा आल्यावर कशी पैसा आल्यावर पण दरवाजा खिडकी लावून आलाय ना? हा केलंय, बंद केलंय. आत कोण नाही ना? नाही का? हा चालतंय. खोलून बघ. मी काहीतरी आणते. सोनाला घरात सोनाला, नवऱ्याने सोनाला. बाई आज तर ना काय करू त्यांना, काय नाही झाले. सोनं घेऊन आले. ऐका की, तुम्ही डोळे झाका की. अगं सोना, तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून कधीचे डोळे पण आहेत माझे. तुम्ही डोळे झाका, मला सरप्राईज बघू द्या. आता ह्याच्यामध्ये सोनं असणार. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याने सोन्यासाठी सोनं घेऊन आला. आता मस्त पैकी हे करणार, बघणार, करणार. आता काही करू नाही. बाई ह्यात राखच आहे. अगं जानू, राख नसेल त्या राखीच्या खाली सोनं असेल बघ. ह्याच्या खाली सोनं? राखाच्या खाली तर कुठं सोनं दिसत नाही. जाळ झाला तुमचा. कुणाच्या मड्याची राख घेऊन आला तुम्ही? मी काय म्हणतो ना, एखादा नवरा पा आणि करून टाका उरकून. माझं मी बघतोय ना. कामासाठी आलं ते पाहिजे. इकडे बघा. थोडं लांब सर. अरे कामासाठी आलोय राव आपण इथं. हे काम गावासाठी चालू आहे का? गावासाठी? मग कुणासाठी? आपल्या घरच्यासाठी चालू आहे का? अरे गावासाठीच चाललंय. आबा, ओ आबा,
हे बघा ना, हे काम कसं भारी आहे बघा. हे बघा हो आबा पडशाल ना. लोट येतो का रे आम्हाला? नाही नाही हा मला काय खड्ड्यात काढतं का रे? नाही. अरे किती काम चांगलं झाले आपल्या वार्ड मध्ये. हो पण आबा तुम्हाला सांगू काय, बोल की. हे काम करायला मी सरपंचाला सांगितलं. काय सांगता? हा मग त्याला काय अक्कल आहे? ए, हा? चलो ना, हा मला अक्कलच नाही रे. आता मला सांगतो, हे सांडपाणी आलं का नाही इथं? आणलं घाणपाणी ते. सांडपाणी का ते नळी वाटी गेलं पाहिजे ते. बरोबर आहे. त्या नळ्या अशा एक न करता अशा वेगळ्या वेगळ्या नळ करणे आपल्याला. छान पाण्याला वेगळ्या, घाण पाण्याला वेगळ्या, बर का? सगळं वेगळं करून नीट काम करणे केलं पाहिजे. सरपंच पडशाल ना खाली. पडत नाही अजून. पुढच्या 25 मीच उभा राहणार आहे. आहे का? मला एक सांगा रे, त्या पाण्याच्या टाकीचं काम कुठं चाललंय? पाण्याच्या टाकीचं हा? पाण्याच्या टाकीचं इकडे पलीकडे पलीकडे ना काम चांगलं काय झालं पाहिजे. हो, हो. चला, त्या बाजूला चला. हे सरपंच तू ये इकडे. तू काम कर, माझ्या पुरी पासून लांब राहा. बोला की डॅडी, काय एवढं अर्जंट बोलवलंय? अरे बाबा कामच तसं आहे. बोला ना, काय मॅटर झाला? अरे काय झालंय, आपल्या वार्डातली सगळी मंडळी एक रात्री मला भेटायला आली होती. त्या आबाने हरामखोर सरपंचाने काय उद्योग केला माहितीये का? आपल्या वार्डातली सगळी विकास कामं त्यांच्या वार्डात नेल्यात. आपला वार्ड अक्षरशः भकास पाडलाय. ओ डॅडी, तू माणूसच नीच आहे, त्याच्याकडून काय चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायची? हा ना, माझी तर फार अक्कलच गेली. आणि तो हरामखोर जेलमध्ये होता ना, तेच बरं होतं. अरे आपले जाऊ दे रे, गोरगरीब जनतेवर अन्याय होतोय त्याचं वाईट वाटतंय. नाही बघा डॅडी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी यातून बरोबर मार्ग काढतो. मार्ग नाही, त्या हरामखोराला चांगला धडा शिकवला पाहिजे. धडा नाही, त्या हरामखोराची अशी जिरवतो. तुम्ही फक्त बघाच डॅडी. मजा आली हो, एक नंबर मजा आली. आता माझा काळ जरा थंडक पोचली. आबा आता आबा खुश झाला बरं का? आता आबा खुश झाला. आणि त्याचं पोरग ते भैया माझा अपमान करतात काय ग्राम सभेत? आता मला बरं वाटलं बरं का? सरपंच एक नंबर काम केलं तुम्ही. काय 2 नंबर केलंय? मला मी सरपंच करून कुठली चूक केली नाही. अजिबात नाही. एक नंबर काम केलं. शाबास. 10 लाख रुपये तू आधी मी ठेवले. किती? 10 लाख रुपये. ते जाऊ द्या. हा योजना, त्या सगळ्या योजना ज्या आहेत ना, अशा पायाला गुंडाळून त्यांच्या वार्डातल्या सगळ्या योजना आपल्या टाकल्या, आणल्या, टाकल्या, इकडं वाढल्या. अरे घरकुल योजना घरकुल पहिल्या नंबरची. अहो ते घरकुल भेटलं त्या पांडूला. पांडू कोण आणलं? डायरेक्ट सांडूला. आपलं घरकुल करायला भेटलंय. आपले ते सर्जन आणलं नाही का, त्याला देऊन टाकलं. आणि त्याचं सटत गेलं. आणि त्याला बंगला आहे, बंगला मोठा, पण तिथं मीच राहणार आहे. सध्याला संडास दिलं, ओढून घेतलं, त्याला देऊन टाकलं. मग आपलं कामच तसं आहे, वळवा वळवी पळवा पळवी. सरकारी योजना इकडून आणली तिकडे घुसायची, तिकडून आणली तिकडे घुसायची. तू सटत ठेवतो काय? नाही त्याचं मी तेच म्हणतो ना, सरपंचाला म्हणलं मला सदाची काय गरज आहे, मला तुम्ही घरकुल द्या. याला तुला सांगतो घरकुल काय येणार आहे? घरकुल पाहू ना अजून संडासातच राहणार आहे. काय करायचं घरकुलाची? लागतच काय, एक पोतड्यावर झोपत, एक फळी घ्यायची, वर ठेवायची, खाली ते संडास बाथरूम, त्याच्यातच एखादा स्टोव आणायचं, शेगडी आणायची, तिथं चालू करायचं स्वयंपाक, पोहे आणायचे, वर पोहे खायचे, खालून सांडून द्यायचे. अरे त्यांची जेवायची माझी. आता लाईटचं काय केलं तू? आता लाईटचं काय केलं? लाईट लाईट धरली, खंबे काढले, डीपी जळाली, त्याची डीपी दिवाळी तिकडे दिलेच नाही, लाईटच नाही. आपलं एवढा वाकर काय लय वाकर. मला सांगतो सरपंचानं त्या अन्नाच्या घरीची सगळे ते सांडपाणीच बंद करून टाकलं. पाणीच
नाही ते जातं. हे घ्या पाणी नाही. महिन्यापासून बिगर रांगोळीचे बाई, सगळे तुमच्यासारखे दिसायला लागले. म्हणजे चांगले असे माझ्यासारखी झाली. म्हणजे चांगले टवटवीत. लय भारी योजना बघा. सगळ्या योजना आपल्याला लय भारी वाटलं. या गोष्टीवर या आनंदा प्रित्यर्थ मी तुम्हाला पार्टी देणार. रगडून खायचं आणि रगडून प्यायची. काय काय माणूस आहे. सगळं गाव आम्हाला नालायक म्हणतात. हाच खरा माणूस आहे का नाही? पार्टी पार्टी. सपना ए सपना बेटा, हा बाबा. अरे पाणी घेऊन येतं आंबे भरून. हो आले. पाणी. अरे असू दे. अरे अगोदर पाणी येणार, नंतर दारू येणार, नंतर चकना येणार. मग ठीक आहे. ये बाळा बस इथे. असं तुम्ही म्हणा तिला. मी म्हणतोय ना. बरं. काय आबा संस्कार आहे पोरीला. अहो पाणी आणलं पदर बिदर तर घ्यावा. पदर असतो का? आपलं सवय लागायला पाहिजे. नवरदेव आला कोणी आलं सवय. सवयीच्या नक्की. आबा तुम्ही ह्यांना आलाय बावळट आणि मूर्ख लोकांच्या नादी लागून आहे ना चुकीचे निर्णय घेताय. कोणाला म्हणले तू नालायक? बघा यांच्यामुळे आहे ना तुम्ही चुकीचे निर्णय घेताय, लक्षात ठेवा. बहिणीला समजून सांग बरं. हे सरपंच गावाचे वार्डाचे नाही आपल्या फक्त विरोधी वार्डाची पण त्यांनी काम केली पाहिजे. नाही करणार त्यांनी आमची केली का? त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांची काम आपण केली. त्यांचं घर खाल्लंय, संडास खाल्ली, सगळं खाल्लंय. त्यांनी काम केली पाहिजे त्यांची. आता मी काय म्हणतो, आम्ही काम करतोच पण गावातल्या लोकांचे चांगल्या लोकांचे काम करतो. ते काय चांगले लोक आहे का? गावातल्या लोकांनीच तुम्हाला निवडून दिले, लक्षात ठेवा. हे बघ सपना सपना मला म्हणू दे. मला एक मिनिट. सपना एक लक्षात ठेव, हे गावचं राजकारण आहे. ह्या राजकारणामध्ये तू अजिबात पडू नकोस. मला हे पटत नाही तुमचं राजकारण. तुला पटत नाही? पटत तसं तुम्ही येऊ नको आमच्यामध्ये. कारण सरपंच गावाचा असतो, एका वार्डाचा नसतो. आपल्या वार्डाचे असले म्हणून काय झालं? विरोधी वार्डाचे पण काम केले पाहिजे ना त्यांनी. अरे सगळ्या दुनियात तेच चालतं. आपल्या गावाचं काय घेऊन बसले तू? सगळे ज्याची पार्टी आली त्याचे काम होते, ज्याचे वार्ड फार्ड काही घेतले नाही. आपलं आपलं काम करायचे, ते आपल्याला मतदान करते. खूप चुकीचं आहे हे. चुकीचं बंद का? एक कुस्ती खेळायला. अरे बाबा ठिकाण आहे कोणी माझी मूर्ख म्हणते. निघा. नाराज तुमच्या बापाचं घर नाही, माझ्या बापाचं घर आहे. निघा. बोलते ना. आबा बघा तिला काय निघा म्हणतो. निघा. बघा बघा बया अण्णा, बघितलं काही काम? आबासाहेबांनी त्याच्याच वार्डात सगळे काम राबवले. किती लोक भांडवळ असतील. त्या आबासाहेब सारखा दलिंदर माणूस नाही बर का. फक्त स्वतःच भलं बघणार. स्वतःच वार्ड स्वतःचेच लोक सगळं मतासाठी. त्याच्याच वार्डात लाईट, त्याच्याच वार्डात पाणी, त्याच्याच वार्डात ड्रेनेज. जसं काय त्याच्या बापाची पेंड आहे. बघा की. आणि इथं आपण बसलोय असं. किती वेळा त्याला अर्ज टाकला की आमची काम करून दे, पण देते का ती भांडवळ काम करून? नाही आपल्याला कुठं असते बाय. लय अवघड आहे. आपल्याला कामच नाही देत ते. दना दना काम करून घेते बा की. नीट बस. थिएटर मध्ये बसलाय का? हात बांध, तोंडावर बोट ठेव. तुझ्या आता माझ्या कुठं तोंडावर बोट ठेवता? हा भैया साहेबाचा दरबार आहे, मच्छी बाजार नाही. हा लक्षात. अण्णा हात खाली घ्या. तुमच्यासारख्या वयस्कर माणसाला सुद्धा सांगावं लागतंय आमच्यासारख्या पोरांनी. लाजरवाणी गोष्ट आहे. तुमची चुकी नाही हो. काय आहे, तात्यांनी सगळ्याला डोक्यावर बसून ठेवलेलं आहे, बाकी काही नाहीये. बरं भैया साहेब, तुम्ही एवढं तातडीने बोलवलंय, बोला की काय काम आहे? हा, तुम्हा सर्वांना बोलवायचं कारण म्हणजे असं आहे की मला तात्यांनी सांगितलं की तुम्ही सर्वजण तक्रार घेऊन तात्यांकडे गेलो. म्हणजे तुमचा अजून माझ्यावरती विश्वास नाही. नाही तसं नाही बरं का भैया साहेब. आता विषय काय, तुम्ही इथं नव्हते, तात्या होते, मग आम्हाला तात्याकडे जावं लागायचं प्रॉब्लेम घेऊन. ठीक आहे. त्यामुळे आम्ही प्राधान्य तात्याला दिलं प्रथम. काही अडचण नाहीये हो का. तात्याकडे आलं काय किंवा माझ्याकडे आलं काय, प्रश्न काय आहे की जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. ओके ठीक आहे. काय बरं नेमकं? हा अण्णा, काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अहो 8 दिवस पाणी नाही येत नळाला.
कोणाच्या? आमच्या हा हा अहो, आंघोळ सुद्धा नाही केली मी 8 दिवसात. अच्छा, अरे बापरे, तुमची तर समस्या गंभीर आहे. हा मोना, तुझा काय प्रॉब्लेम आहे? हो का भैया साहेब, मी तर ग्रामपंचायत सदस्य आहे. मी गावात दौरा आखला, मी बघितलं तर त्या आबासाहेबाच्या वार्डमध्ये मरणाचा विकास चाललाय. हो का, ड्रेनेज त्यांच्या इकडं, लाईटी त्यांच्या इकडं, रस्ते त्यांच्या इथं, पाणी मरणाचं त्यांच्या इथं. हा, आणि आपल्या वार्ड मध्ये काहीच विकास नाही. पांडवा, तुमचं काय? अहो बाया साहेब, माझ्या नावावरचं घरकुल आहे ना, ह्यांनी दुसऱ्यांना देऊन टाकलं. म्हणजे तुमचं घरकुलच सरपंचाने आणि आबासाहेबांनी खाल्लं. सदा, तुझं काय खाल्लं? आमची संडासच खाल्ली. म्हणजे संडासाला मंजूर झालेले पैसे. असं बोल ना. अच्छा, म्हणजे तिकडे त्या सुक्याला घरकुल नाही आणि त्याला संडास मंजूर करून दिलंय. अच्छा, म्हणजे एकंदरीत सगळा राजकारणाचा प्रकार चालू आहे. आजकालचं राजकारण एवढं खालच्या थराला गेलंय. कोण कुठल्या पक्ष कोण उभा राहतोय, कुठल्या पक्ष कोण निवडून येतोय आणि कुठल्या पक्षात जाऊन मंत्री मुख्यमंत्री बनतोय, काहीही कोणाचं कळत नाही. निवडणुका, राजकारण हे तेवढ्या पुरतं असावं. एकदा का निवडून आल्याच्या नंतर तुम्ही सर्व जनतेचे कामं केले पाहिजे. कुठल्या तरी एका मोठ्या नेत्याने सांगितलेली गोष्ट आहे की तुम्हाला जर निवडणुकीत जिंकायचं असेल तर तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील. आणि निवडणुकीत जर पुन्हा पुन्हा जिंकायचं असेल तर तुम्हाला विरोधकांची सुद्धा कामे करावी लागतील. हा राजकारणाचा नियम आहे. पण आजकालचे पुढारी हे पूर्णपणे नियम विसरलेले आहेत. पण काळजी करू नका. आता मी काय सांगतोय ती सर्वांनी गोष्ट जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला तुमची सगळी गेलेली कामं पूर्ण करून मिळतील. चालतंय की? चालतंय, करू सांगा. आता मला एक गोष्ट सांग सदा, तुला सोन्याचा हंडा सापडला, ही गोष्ट खरी आहे का? अहो कशाचा भैया साहेब सोन्याचा हांडा? सदा कोण आहे? ह्यो. हा कोण? ह्यो कोण आहे? नवऱ्याला कोण ह्यो म्हणता का तुम्ही? नवऱ्याची इज्जत करायला शिका. तुम्ही जर तुमच्या नवऱ्याची इज्जत केली ना तर तुमची पोरं तुमच्या नवऱ्याची इज्जत करतात आणि उद्या अख्खा गाव तुमच्या नवऱ्याची इज्जत करेल. तुम्ही जर असं नवऱ्याला आरण तुरण ह्योन त्योन जर केलं तर उद्या अख्खं गाव तुमच्या नवऱ्याच्या तोंडावर ठुकल्याशिवाय राहणार नाही. हा लक्षामध्ये? सदा, काय झालं तू सोन्याच्या हंड्याचं? भाई साहेब, त्या आबासाहेबाच्या शेतात गेलो होतो खड्डा खांदायला आणि तिथं मला ते सोन्याचा हांडा सापडला. पण खरं त्याच्यात ना, तिच्या आईची शपथ घेऊन सांगतो, त्याच्यात राख होती. मला सांग, आता त्या हंड्यामध्ये राख आहे ही गोष्ट कुणाला माहिती आहे? आमच्या दोघांनाच. तुमच्या दोघांना माहिती आहे. तुमच्या दोघांना उत्तर ते कुणालाही माहित नाही. आता मी जो प्लॅन सांगतोय तो नीट ऐका. हा प्लॅन आहे. हा प्लॅन मधली कुठलीही गोष्ट बाहेर जाता कामा नये आणि हा प्लॅन उद्याच्या उद्यात सुरू झाला पाहिजे. कळलं? पण भैया साहेब, मी काय म्हणतो, आम्हाला दोघांना लय भीती वाटते. अरे भीतीचं अजिबात कारण नाही. भयावरती विश्वास नाही का? त्या देवाला कसा सोडवला होता माहितीये ना? सदा त्या शोले पिक्चरच्या धर्मेंद्रला कसा बांधला होता तसा असा वर हात करून बांधला होता. पांडवा, जशी का आपली एंट्री झाली कशी फाटली गड्याची. कशी फाटली? कधी फाटली? तर नाही हो, टारकर फाटले. त्याला पण म्हणावा लक्षात ठेवा. आता गाठ भैया साहेबाशी. काय हो भैया साहेबांनी जो प्लॅन सांगितलाय तो सक्सेस होईल का हो? आता भैया साहेबांनी प्लॅन केलाय म्हणलं ते होणारच सक्सेस. असं म्हणताय? मला जरा डाऊटच येतोय भैया. तू भैया साहेबावर डाऊट घेतोय? अरे भैया साहेबाला त्याच्यात काय फायदा आहे का? ते आपल्यासाठीच करते की. हा, ते बी हाय म्हणा. होय हो, ते सुके तर नाही? सुक्याच आहे ना तो? सुक्याच. हा, वाटलंच मला. साहेबांनी सांगितलं तसंच करायचं एकदम. हा, शोना,
आपल्याला तो सापडलेला हांडा आहे ना सोन्याचा, त्याच्याबद्दल कोणाला सांगायचं नाही. मी कशाला कोणाला सांगते. बरं ऐका, तुम्ही घरात नीट हांडा ठेवून आला ना? घरात कशाला? या बघ सोन्याचा हांडा. आता ग बाई, आणि हे रानात घेऊन येतात का? अगं येडे, हे जर कळलं ना कोणाला घरात आहे तर लोक चोर नाही नेणार का? हा ते बी हाय म्हणा. जाऊ दे, लपवा ते लपवा. फुल भरून सोनं सोनं. आई माहित आहे मला, लपवा. तुला सांगतो शोना, मी राजा झालो ना राजा. राजा लोक कसे त्याला 2-2, 3-3 बायका राहत्या, तसे पैसे आलेलं 2 लग्न करणार. लाज वाटते का 2 लग्न करणार? तुम्ही 2 लग्न केले ना तर मी 5 नवरे करीन. अगं मस्करी केली शोना. मस्करी करतात. मस्करी पण कळत नाही का गं? असली मस्करी असते का? मस्करी करतात म्हणे. माझी मैना तुला सोन्याने मडवीन, माझी मैना तुला सोन्याने मडवीन, आणि जोडीन गोव्याला फिरवीन. तरीच म्हणलं कसं मैना गाणं सुचलं. त्या रांडाचं नाव आहे ना मधी मैना. का दुसरी गाणी पिटली होती काय? हे गाणं म्हणायचं होतं. सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा मन. त्या गाण्याला काय पेट झालता वय? रांडाचं नाव आहे म्हणून हे करतात. सोनावर ना आठवलं, ते नेमकं सोन्याचा हंडा तुम्हाला सापडला तरी कुठं हो? सोन्याचा हंडा कोणाला सांगू नको बर का? हा, काल आहे ना मी त्या 2 गायबानांकडे कामाला गेलो होतो. कोणची गायबानी? अरे ते सुक्यान बादशाह नाही का? अरे देवा, तो बादशाह बया, त्याला तर कुणी सरपंच केला काय? त्याचे कपडे काय, त्याचा अवतार, त्याला बघून तर कुत्र बी नाही खाणार. आणि म्हणे सरपंच. आणि तो सुक्या, तो तर निस्ता वाळला बोंबील. असं नुसतं लुकडं लुकडं त्याच्या महाग पळतय. ती गॉगल काय लावते, त्या टोपी काय घालते. पोलिव झालेले ती उंदर कशी असतात तशी जात्यात. नळ्या बरोबर जत्रा महाग असली ही काय त्यांचं सांगता मला. अगं काल तुम्हाला पैसे आणायला लावले. आबासाहेबाला म्हणलं मला जरा पैशाची गरज आहे, तर मला द्या जरा उसने पैसे. आबासाहेब म्हणलं तू एक काम कर, त्या बादशाह सुक्यासोबत शेतात जाय आणि तेवढं खड्डे खांदाचे काम करून घे. तुला माहिती ते 2 कसे आहेत गायबाने. एवढं गावाचा उतर राहीन का? आम्ही 3 जण गेलो शेतात आणि मी कुदळाने असं खांदित होतो आणि ते 2 गायबाने तिकडे बसेल होते. आणि कुदळाने खांदता खांदता ते कुदळ लागला ना त्या हांड्याला, टांगीने आवाज. आणि मग तुला काय सांगू, त्या खड्ड्यात मला हांडा भेटला सोन्याचा. माईला तरी म्हणलं हे सध्या खड्डे खांता खांता पळून कस काय गेला? ह्याला सोन्याचा हांडा सापडलाय म्हणून गडी पळून आलाय. नाही 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 सुखदेवराव, ही बातमी बादशाच्या कानावर घालायलाच पाहिजे. हा चला. कारमान मला गावात म्हणून इकडे म्हणलं मंदिरात गावात. त्याची इथं काय सोय आहे का? इथं कचरा काय, लोक आहे बावळट लोक आहेत. मंदिराचा वापर कसा करावा, भक्तीसाठी करावा, देवासाठी करावा. इथं गांजावडीत येत, काड्याचे पेटे पाहतेत, बेडेवाडाला. अरे काय पत्ते खेळत आहेत परत. हे बावळट लोक कुठं? ओ सरपंच, अरे काय रे, इथं बसल्या काय तुम्ही? मग कुठं बसतो? अहो तुम्हाला माहित नाही तिकडं सध्याचं नशीब नाही फळफळलंय. काय फळफळ? अहो सोन्याचा हांडा सध्याला सापडलाय. सोन्याचा सापडू दे, सोन्याचा सापडू दे, नाही तर मोन्याचा सापडू दे. काय घेणद्यान नाही. अहो घेणदेण नाही कसं नाही. अहो सोन्याचा हांडा सापडलाय सध्याला. सोन्याचा? दागिन्याचा? दागिन्याचा. अरे बापरे, कस काय रे त्याचं एवढं नशीब फळफळलं? तुम्हाला माहित नाही. अहो आता मी असं संडासला जाऊ लागलो रानामध्ये, तर ते 2 जण नवरा बायको बोलत बसले होते. मग मी नवरा बायकोचं बोलणं ऐकत का? नवरा बायकोचं बोलणं ऐकत त्यांचं? अहो ते ना का पर्सनल बोलत होते का? मग ते ना त्या सोन्याच्या हांड्याबद्दल बोलत होते. हो का? मला आवाज आला, मी हळूहळू जवळ जाऊन ऐकलं तर काय सध्याने एवढा मोठा हांडा असा धरला होता वरी. बापरे, घागर घागर. मी माया नाकानं
बघितलंय आणि तोंडानं ऐकलंय. हे डोळ्याने बघितलं म्हणणं आणि कानाने ऐकला काय बावळा किंवा अहो त्या सोने बघून मग डोसका असं सरकलंय, मला काय बोलावलं तेच करण्याचं. अरे पण ते सोने त्याला गावडा कुठं का बसलं. काय येण्यासारखं बोलायचं सरपंच. त्या दिवशी आपण आबाच्या शेतामध्ये गेल्या नव्हत्या काय खंदायला खड्डा. हा आपण आपल्याला खड्डं खांदाय सांगितलं होतं आणि आपण मोकरवाली साध्याला म्हणलं खांदतो. तिथं खंता खंता त्याला गवसला म्हणून त्यानं डायरेक्ट काम सोडून देऊन घरला आलाय. हो का मायला आता एक काम करावं लागेल. सध्याकडे जाऊ आपण मस्त त्याला गोड गोड बोलू. त्याच्या बायकोला साडी नेऊ, जम्पर नेऊ, परकर नेऊ, सगळं नेऊ आणि त्याला गोड बोलू. तो एक गुरु बहीण मानून घेऊ तिची बायको. आणि त्याला म्हणू सदू भाऊ ते जे आहे ना ते आम्हाला ती तुझ्याकडे सोनं आणि अर्धा अर्ध घेऊ वाटून आपण. सरपंच तुम्हाला काय अक्कल आहे का? अहो एवढं 4-5 किलोचं सोनं ते माणूस गोड बोलून देणार आहे का? नाही रे, मग त्याला कोणतरी असा बळजबरी करणारा माणूस पाहिजे. असा खुंकार पाहिजे त्याला. गुंडा पाहिजे. गुंडा आहे ना आपल्या गावात. आहे का 15 वर्षे जेलमध्येच होता तो गुंडा बोक्या सातबंडे. कोण आबा? उर्फ उफरा आबा. जमतय सरपंच, चांगली आयडिया आहे. आबाला जाऊ, आबाच्या कानात देऊ काडी टाकून. आबाला म्हणा तुम्ही घ्या आणि तुमच्यातला आम्हाला थोडस द्या. जमतय की सर, तुम्हाला लई दिवा काय. आबाकडे चल. आधी ही गोष्ट आपल्याला आबाच्या कानावर घालावं लागेल. कानावर टाकू. मायला आबा आबा. काय कसं काय चाललंय हे बघ. हा बोल. सगळं शेत आपलं आहे का? आपलं? अगं सारं शिवार आपलंय. त्या भिंतीपासून पाहिलंच ना इथपर्यंत तुझी नजर जाईल ना तोपर्यंत शेत आपलंच आहे. बघ इकडे ह्या पलीकडच्या भागात ऊस आहे, नारळाची झाडं आहेत, ते आपलीच आहेत. सगळं आपलं आहे ना? हो. खूप थंडगार आहे ना हे? हो हिरवगार आहे. कोणासाठी करता सगळं? कोणासाठी? फक्त तुझ्यासाठी करतोय बा. अगं 15 वर्ष मी इथे नव्हतो. आबा तो विषय नका काढू. अरे आबा काय मिळाला का आबा आबा करताय? जिवंत आहे. अहो नाही काय सांगा तुम्हाला सांगायला लय आहे बाबा. काय सांगा काय होतंय? तुमचं फळ फळलंय. नशीब 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 फळफळलंय का? काय झालं काय रे? तुम्हाला काय सांगू, तुम्हाला सरपंच इकडे या. मला सपना के साथ गाना गाने का है. ये अहो सरपंच मला आबा के साथ बात करना है. तुम जरा थांबो. धडना मराठी धडना हिंदी जूते खाने की निशानी नीट मराठी सांगायचं. आबा जरा महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट आहे. गावात काय घडलं काय? गावात लई वेगळं घडलंय. काय तात्या गेला का? त्या कुठं गेला? काय झालं? त्याला कशाला घालीत? तुम्ही गेलात ना मसनात. म्हणजे आबा आहेत माझे ते. तुझ्या आबा बरोबर आहे. मी ते सांगतो आबाच्या फायद्याची गोष्ट करतो. हिला त्यानं हाकलून घरी म्हणजे घरी म्हणजे बाई माणसानं थांबायचं नाही असं म्हणायचं तुम्हाला? ते जरा वेगळं गोष्ट आहे. वेगळी गोष्ट आहे. असं बोलला नीट. आईला कुणी सरपंच केला का गावात? तुला काय कळाला? त्या इकडं. अरे बाबा या या. अरे सपना बेटा एक काम कर, तू घरी जा. अंधारात जेवढा खावण्याचं बघ. मी आबा एकटीला जाता येणार, मी जातो तिला सोडा. फोडू का? जाता येत नाही. जाईल ती महत्वाचं बघा. ते तुम्हाला सांगतो चपलन कुठं हाणतो? नाही याचा अंगोटा तुटलाय म्हणून हातात घेतलं होतं बघा. शिवून देऊ का तुटलाय? ऐक ना बोला. ते काय झालं माहितीये का? ते सध्या नाही का? सध्या अरे ते काय गेल्या गेलेला माणूस आहे. काय राहत नाही. तो सध्या म्हणजे बायको त्याला मारतो तो सध्या. हा तोच सध्या साधा मार खाणारा सध्या. तुम्ही नाही का खड्डा खांदायला दिलं तुमचं? अरे माझा खड्डा नाही रे. माझ्या शेतामध्ये खड्डे खायला दिलते. माझा खड्डा दिलता. आबा जरा तुम्ही शांत व्हा. सरपंचाला तेच म्हणायचंय. अहो तुम्हाला 2दा अटॅक येऊन गेलाय. तिसऱ्या बारीला आल्यावर तुम्ही वरीच असाल. झटका म्हण रे. अटॅक म्हणल्यावर राग येतो त्यांना. झटका म्हणायचं. आबा त्या सध्याला नाही का सोने सापडलं. सोनं. सोन्याचा हंडा सापडलाय. आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहिला.
बरं बरं हो तुम्हाला सांगतो अंदाजानं त्याच्यात 2 किलो तरी सोनं असेल. येडपटे का रे 2 किलो नाही एकदम 5 किलो एवढा मोठा अंडा आहे. 5 किलो सोनं आणि आपल्या वावरात सापडले वय. मग काय भाव आहे सोन्याला? तुम्ही दोघांनी काम करता सरपंच गावात जायचं तो सध्या कुठं असेल त्याला पकडायचा आणि माझ्याकडे आणायचा. मग बघतो काय पुढचं मी ते. चालतंय लागा कामाला. कामाला ते कुत्रे नाही 100 रुपये द्या. 100 रुपये? मग 100 रुपये देऊ? नाही आता वाघाला शिकार करायला जायची म्हणजे हिमत आली पाहिजे ना. आधी टाकावं लागते जराशी. तुम्ही काम करा त्या सध्याला पकडून माझ्याकडे आणा. 1000 रुपये अख्खे देईन तुम्हाला. आणि कायचं बघा जाऊ द्या सर. काय नाही कामाला लागा. कुठे गेलाय काय माहिती? आवडतंय रे. काय चालू होतं आबा? काय चालू होतं? अरे नीट करून पण देत नाही राव तुम्ही लोक. अरे तुम्ही करायला गेलतो बिगर पाण्यातच का? त्याला करायला पाणी लागतं का? जरा समोर या ना इकडं. ऊसातूनच बोलाल्या आम्हाला. ऊसात भेव वाटाले. हे वाटलंय काय ऊसात काय वाघ काय? नाही वाघ नाही. तुम्ही हाव ना. मी आहे ना. बाई आणली होती का कामाला? अरे बाई कशाला लग्न करायला गेलतो? बांगड्याचा आवाज येतोय मला. अरे बांगड्याचा तो आवाज म्हशीचा आवाज आहे. पलीकडे म्हशी बाकीचं वाढीव करू नका. 15 वर्ष जेल मध्ये काढलं तुम्ही. पण काय फिरवायचं नाही आपलं. महत्वाचं सांगा काय ते. येऊ काय आबा काय करा पेन द्या मला. मी तुमच्या कपाळावर लिहतो. आबा 15 वर्ष जेल मध्ये होते. फ्लॅट छापा ना. बॅनर बिनर छापून घ्या त्याच्यावर अख्ख्या गावाला. अरे सरपंच अरे माझ्या पर गावात घालवता का? असे तरी तुम्हाला म्हणजे नाही नको ना. अरे कंचक गाढवानं तुला सरपंच केलं रे. तुम्हीच केलं. ऐका महत्वाचं काय ते सांगा. सत्य आणला. सध्याला इकडे आणा सरपंच. त्याला इकडे घ्या. नाही भिवू नका सदाशिवराव. भिवू नका. हसू नको. काय झालं सदाशिवराव? सगळं ठीक चाललंय आपलं. या दोघांनी आणताना काय तुला त्रास नाही त्रास कुठं? त्रास द्यायला ती काय बाई आहे का? तुला उचलून आणला हाणामारीत आणला नाही ना? नाही अजिबात नाही. चांगलं पाणी बिणी पाजून आणलंय. तब्येत काय म्हणते? हे काय गुटगुटीत आहे ना? अंग बिंग दुखत नाही ना? हा अजिबात नाही. अरे आपलं अंक तर दुखत 2 टाइम मार खाते. असं कोणाचा? बायकोचा ना तिकडे. हा मध्यंतरी मला कळलं होतं ना बायकोनी तुला त्या खराटेने मारला म्हणून. सर नाही ती अफवा. लोकांनी काय अफवा पसरवली माहिती का? साध्याला बायकोनी खराट्याने मारलं. खराट्याने नाही मारलं. निवार दांडीने रेटलं होतं. बरोबर आहे. रिअल आहे. म्हणजे जे खरं ते बोललं पाहिजे. आपण पुढे सारखा ऊस चाललाय तुमच्या मागून. महत्वाचं काम विनोद बाजूला ठेवा. सदाशिवराव मला परवा दिवशी कळालं की माझ्या शेतात मी तुला खड्ड खदायला सांगितलं होतं. त्या खड्ड्यामध्ये म्हणे तुला 5 किलोचा सोन्याचा अंडा सापडला. काय काढू नको. महत्वाचं सांग हो किंवा नाही. नाही मला खबर पक्की कळलेली आहे. 15 वर्ष जेल मध्ये काढले. 15 वर्ष कामच बोला ना. कामाच बोलतोय. 15 वर्ष कुठलाही गुन्हेगार माझ्या नजरेतून सुटलेला नाहीये. मग तुम्ही काय जेलर होते का तिथं? तुम्ही कैदी होते. अरे तू बाकीचं कशाला मला फुल घालवतो? महत्वाचं काम मला काढू घेऊ दे. बोला तुमच्या दोघांचं बोलून घ्या. मी जाऊ का? अरे थांब तू. तर हंडा सापडलाय तुला महत्वाचं आहे का नाही? मी बघितलं आबा. मी माझ्या डोळ्यानं यायला बोलताना ऐकले. आमच्या बाळून तुला डोळ्याने बघितले. तू काय म्हणणार ना बाजू काय म्हणता? जावाय असल्यासारखं मला.
बघितलंय त्याने बघितलंय त्याने बघितलंय. मूळ विषयाला हात घालायचा. तू मला हांडा आणून द्यायचा. तो हांडा आणला की मी तुला बक्षिशी देईल. बक्षिसी म्हणजे बक्षिसी म्हणजे त्यातलंच काहीतरी तुला काढून देईन ना त्यातलं. म्हणजे तू जर का तो हांडा विकायला जाशील, त्या सोन्याचा पैसा करायचा असेल, त्या भाडव्या गुच्छील. अरे एवढा मोठा हांडा पाचवायचा, 5 किलो सोनं पाचवायचं. आज 7,000 रुपयानं सोनं चाललंय. आहे का नाही, त्याची किंमत लई होईल. ते पाचवायचं म्हटलं असा मी मोठी पाहिजे माझ्यासारखी आहे. आता तू जर इकायला गेला तर लोकांना माहित आहे तुझ्या फुटती कवडी नाही. एवढं सोनं कुठून आणलं, कुठून चोरीच्या ह्याच्यात तुला अडकून टाकतील. कशी होईल म्हणून आबा करते. सांगू तुला, माझी ओळख फार वर पर्यंत आहे. ती ओळख राहू दे. सोन्यात बोला ना आपलं. सोन्यात चाललंय ना. लई मध्ये मध्ये बोलतोय रे. नाही सरपंचाने घेतलं. आबासाहेब मी काय म्हणतो, ते सोन्याचा हांडा मी तुम्हाला दिला, मला काय फायदा? 5-10 रुपये देऊन टाकीन तुला. 5-10 रुपये? माझी बायको तू म्हणली होती ते भांगारवाल्याला दिलं तरी ते 10,000 देईन. मग काय हे भांगावर आले नाही काय? भांगारवाले वाटते काय? सोनं करते. एक काम कर, तुझी काय आठ असेल तू सांग एखादी मला. माझी एक आठ आहे बरं का, मी बोलतो. बोल जेव्हा बोलत तेव्हा बोलत नाही. आणि आता बोल. ऐका आबासाहेब, ते आमचे जे सगळ्यांनी मिळून तुम्ही सांडाचं खाल्लेत म्हणजे पोटात काठी घालीन. बोलतोस आबाला काय अन्न भेटना झाले काय? अंड नाही रे, अन्न. आबासाहेब याला शांत करा. मी दोघं जर का शांत बसले नाही ना, बुटा सकट पाय घाल थोबाडात बरं का. आता बरं त्या आईचा तास काढा तुमच्या. 15 वर्ष जेल मध्ये मी. माहिती का, कळलं का? 15 वर्ष जेल मध्ये. ते माहिती बाबा आम्हाला. हा तर ते जरा नाही का ते मंजूर झाले पैसे संडास. शासनानं ना तुझ्या संडास मंजूर केलं, तर ते संडास ते सुक्याला दिले तुम्ही. सुक्याला दिला. सरपंच आता ग्रामसेवकाला फोन लावा आणि ते पलटी करून घ्या लगेच. ह्याच्या नावावर टाका लगेच. मग मी कुठं संडास करायची? तू जाय ना आबाच्या इथं हागायला. माझं काय गाव खाती संडास आहे का? नाही तसं नाही, मी रोजच आबाच्या बंगल्यावर हागायला असतो. तुझ्या आईचा नारायण सखा तुझ्या. तरी म्हटलं माझं संडासात खान वाच येतो का? हडव्या उद्या यायचं नाही. आता बस ना. अजून एक छोटीशी आठ लय छोटीशी. अजून एक आहे ते तुझ्या आटीला काही फट आहे का नाही? काय आहे का? तर आमच्या वॉर्डामध्ये ना लय गरीब आहे पांडवा नावाचा. पांड्या? हा पांडवा. त्याची बायको गरीब आहे. तो दारू सोबत चकण्याला तो काजू बदाम खातो. तो गरीब आहे का? अरे दुसऱ्याच खातोय तो पांड्या. मग त्याची बायको देखील तीच ना. तुमचं बायकोवर लक्ष. अरे ओळख त्याची ती. घरकुल घेतलंय तुम्ही? कुणी घेतलं? हे सगळ्यांनी मिळून घेतलंय तुम्ही. सरपंच ग्रामसेवकाला फोन लावा. ते याच्या नावचं होतं, याच्या नावचं करायला लगेच करून टाकतो. लगेच करून लगेच फोन लावतो. आता चालते पण एक शेवटची लय छोटी आठ आहे. ऐका नाही लय छोटी म्हणजे आता ती 2 मिनिटात होईल. म्हणजे कसं आहे आता तुमच्या वार्डात एकदम चांगला विकास चालू आहे. रस्ते ड्रेनेज आमच्या वार्डात म्हणजे पाणी नाही ना, हागल्यावर ते ड्रेनेज नाही, काय नाही. काय करायचं? पाणी नाही यांच्यावर. सरपंच फोन लावा पहिला ग्रामसेवकाला. लावला मी फोन लावला व्हॉट्सअपवर. सगळं पाणी यांच्या गावाला करणार आहे ना. पण मला आहे ना आबासाहेबवर लय डाऊट आहे. काय रे? आबासाहेब 15 वर्ष जेल मध्ये राहिले. मग मी सोन्याचा हांडा दिला, माझा मर्डर पाडतील ना. अरे भरोसा ठेव ना मामावर. मामा अरे सदाशिव थोडा विश्वास ठेवायचा. एक काम करायचं सरपंच, ते हस्तांतर का किती दिवसात होईल? हस्तांतरला काय 2 मिनिटं लागतं. ते हस्तांतर म्हणते. अरे तेच ना, सह्याला लागत 2 मिनिटं. तर त्या कामाला लागते बघा 8 दिवस. 8 दिवसांनी काम करायचं. त्या ग्रामसेवकाच्या ऑफिसला जायचं, तुझं नाव झालं का तुझं काम बघायचं आणि मग तू हांडा घेऊन माझ्याकडे यायचं. चांगलं. बरोबर. सरपंच पाय पण सरपंच घेऊन येतो आणि कामाला लागा. बरोबर. आबा मी म्हणतो तुम्ही ऊसातच घेता, देतो 2 पाया पाठवून. खुरपायला बोलायचा. जरा लाजा धरा लाजा. आता त्याच्या घरात आलं काय चाललंय तुमचं? इन्हें कोई एतराज नहीं, तुम्हें क्या एतराज है? ए भांडगुळा, तू तर शांतच बस. आता हितच तुडवीन तुला. खामोश.
को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बनता है उसे देवीदास कहते हैं। स्टुडुडुम, स्टुडुडुम। तात्या, त्याला कशाला मारते? तर माझा आहे ना. अगं नीट बस. काय बनवा असली का तुम्हाला काय इतर करते बांडगुळांवाली? शांत बसा. तू एक काम कर, तू इकडून बस, मी बघतो तिला. बसा लगेच चाललं महिनीला चिटकायला. काय हो महिनी पशी बसत हाय नाही तर सोन्यासारखी बायको. अगं हितच तोडवी बसायचंय का? एका झापडीत उतरलं तर गप बसायचं. वहिनी शांत बसायचं. भांडायला नाही बापा. शांत बसा. आलं कशासाठी? अरे तुमच्या नवरा बायकोचं का भांडण सुरू झालं तर अख्ख्या गावात राडा चालू होतो. तुमचं घरी बी ते हित तेच का? नाही तात्या, ते भांडण नसते खाते ते दाट पुट असते. हा का? त्याचं काय आहे ना, बार खाल्ल्याशिवाय मला आता जेवण जात नाही तात्या. लई प्रेम आहे आमचं. आता हिच्यावर हात टाकताय का? माणसाची जरा लाद धरा की. अहो काय सांगू तात्या, परवा दिवशी लग्नाला गेलो. ह्या माणसाला म्हणलं 2च पुऱ्या खा. बाबाने खाल्ल्या 13 पुऱ्या. कुत्र्यासारख्या. कुत्रा तरी नीट खातंय ह्या माणसापेक्षा. कधी नाही मिळलं. वाचा 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 तिथं खात बसले. बरं खाल्लंय ते खाल्लंय, सगळ्या अंगाला लावून ठेवलंय. अख्ख्या माझ्या खंडानाची आबरू काढली सगळ्या लोकांनी. जे ते म्हणायचं सोनीचा नवरा निवळ ग घाणार ग आणि पुण्यात राहून आलाय. माझा सुद्धा अक्कल नाही. पण ते बी सोडा. ह्यानं काय केलं? गिळलंय ना आता. गप यावं ना. गुलाबजामुन खिशात टाकून आणले असला तर बिल्ला मग ते मला आणायचं की गुलाबजाम. अगं नवरा माझा आणि तुझ्याला कशाला काय घेऊन येईल? मला आणायचं म्हणून. तुम्ही तिला कधी आणून दिलाय का? ती कशी काय म्हणते? अगं तुझ्या आईची शपथ ना, मी तिला काहीच नाही दिलं अजून. बघती अशी काय बघती का मगापासून माझ्या नवऱ्याला? मग जा की नवऱ्याला घेऊन जाऊन बसा कुठं तरी. ए तू शांत बस. तुम्ही बघू नका. याची गाय म्हणजे तुमचं का? पांडवा काय अरे दिजा माझा दिजा तुम्ही सगळ्यांना आता बोलला ना तिच्या मायला ह्याच्या मायला. तात्या त्याला कशा मारते? तू माझा आहे ना. तुम्ही नेमकं सगळं गोळा मिळून आलाय कशाला? तुला काय काम आहे का नाही? कशाला ख्यातरावर घेऊन आली इकडे? आहो तात्या ते जाऊ द्या. खरं तर ना तात्या आम्ही तुमच्याकडे आलोच नव्हतो. आता काय येडे बिडे लागले काय तुम्हाला? एक तर माझ्या घरी आला आणि माझ्या घरी काय कोणाला दुसऱ्याला भेटायला आला का? आम्ही भैया साहेबांना भेटायला. असं म्हणा म्हणजे आमच्या चिरंजीवाला भेटायला आला. पिशवी कशाला आणली? पिशवी तात्या त्याचं काय आहे ना, आता गावची मीटिंग तात्या साहेबाच्या घरात म्हणलं मग चहा समोसा तरी नाही का जरा माणसाचा. मी काय घरात जेवायला देत नाही का तुम्हाला? का खायला देत नाही? इथं तात्याच्या मीटिंगला आल्यावर पण खाती पाहिजे. त्यांनी नीट बसाना तिथं येऊन आता तुम्हाला तुडवीन इथनच. ए टकल्या हात खाली घे नाहीतर टकलच फोडीन आणि एका बुक्कीतच टिंगूळ आणीन. तात्या मी नाही बसून इथं जातो. ना बसा बसा. फक्त काय करू नका, शांत बसा. काय नाही करत. ए पुरी शांत बस भाई. तुझा नवरा आहे दुसऱ्याचा नवरा आहे तो. एवढं तरी लक्षात ठेव फक्त. हा म्हणजे तुम्ही भैया साहेबाकडे आलेला पण नाही, पण भैया साहेबाकडे येण्याचं नेमकं कारण त्याचं काय तात्या? भैया साहेबांचे आम्ही आभार मानायला आलोय. आभार? बरोबर. कशी निमित्त बरं? आता तुम्हाला तर माहिती आपल्या वार्ड मधली कामं किती राहिली होती? राहिली म्हणजे सगळीच राहिली. सरपंचांचा त्यात तो आबा आलाय असला बिनविषारी नाग. काय घास चालू जाते ते. म्हणजे तुम्हाला सांगितलं, तुम्ही भैयांना सांगितलं. भैया साहेबांनी आज काय प्लॅन केला? आज काय प्लॅन केला? ते प्लॅन लय मोठा आहे. पण त्याच्या आधी मी काय म्हणतो, आपण जरा चहा पाण्याचा प्लॅन करू ना. ए बाबा बस ना शांत. सांगतात ते सांगू दे ना. नका तू आता जर केलं ना तुडवीनच इथं. तुम्ही सांगता का जाऊ? तुम्ही सांगा मध्ये कशाला बोलायचं? तू उठ तिथं बस. म्हणजे आणि ते जनावर धर पहिल्यांदा. अजिबात इकडे येऊन देऊ नको. तुम्ही अगं तुला का कळतं का पुरी? अगं कशाला धावते? आता हाय तो साधा बोळा बिचारा समजून घ्यायचा. आता आले पदरी पडले प्रत्येक वेळी त्याच्या अंगावर धावून जाऊन जमते का? सांग बरं गोष्टीचं. काय सदा ना कदा भांडणं ताणणं गोष्टीचं. माझ्या नवऱ्याकडे
एक नुसती ईडी सांभाळायची नशिबाला आल्यात म्हणजे ईडी नुसती. हा बरं काय भैयासाहेबांनी काय प्लॅन केला? अहो त्याचं काय झालं त्या ह्या सध्याला सोन्याचा हंडा सापडला. सोन्याचा हांडा? अहो कशाचा तात्या सोन्याचा हांडा? कुणाच्या मड्याची राग घेऊन आलोय आणि म्हणते सोन्याचा काय असं काय करताय तुम्ही? हे आता काय खरं नाही बाबा. तू पुरी शांत बस. अजिबात तू बोलू नकोस अजिबात. हा सदा सुद्धा मी शांत बस. म्हणजे कसला हांडा गावला सदा? मी शेतात गेलो होतो. मला तिथं शेतात आहे ना असं खांताना एक सोन्याचा हांड सापडला आणि मी घरी सरप्राईज द्यायला आलो होता. त्याच्यात सगळी राख निघाली. त्याच्या आईला म्हणजे आबासाहेबांच्या शेतात गेलता ना. अरे ते काय झाले माहितीये का? त्या आबाने काय केले हरामखोराने माहितीये का? त्या सदानं तिथे जमीन लुबाडलेली आणि ते सदांना विचारल्याप्रमाणे सदाना करत ते मात्र शेतातच काम करायचं. तर त्या सदानाची इच्छा होती की मी मेल्याच्या नंतर मला शेतातच जाळा आणि माझी जी आस्ती आहे का ती सुद्धा शेतातच पुरा. तर ते मेल्याच्या नंतर त्याच्या पोरांनी काय केलं, त्याला तिथं जाळला आणि ती आस्ती पण तिथंच पुरली आणि ती जमीन त्या आबाने लुबाडली आणि तू तिच्या आईला गेला सोन्याचा हाडा म्हणून असं झालंय. हा मग काय तवा मग त्या राखाचा लय फायदा करून घेतला. भैया साहेबांना काय आलं, भैया साहेबांनी काय आयडिया केली माहिती का? तो हांडा तसाच आबासाहेबांना दिला. सोन्याचा हांडा म्हणून. आणि मग गोडी गुलामांनी सोन्याचा हांडा देऊन सगळी कामं करून घेतली. म्हणजे मैतीच्या राखाचा हांडा आता आबासाहेबांकडे. आबासाहेबांना वाटतं तो सोन्याचा हांडा आहे. आता खरं काय माहिती का? तो हांडा फक्त आबासाहेबांनी खोलला. बापरे चाललंय का इथं? काय माझी ऍक्शन करतो का? ऍक्शन नाही, तुमची नक्कल केली मी. नक्कल अजिबात नक्कल करायची नाही. त्याची अक्कल कमी त्याची करता आपण नक्कल. शकल काय बोलणार रे? अरे मजा करू राहिले ना. नीट ऐका, तुमचं नशीब फळफळलं एकदा. फळफळ काय फळफळलं सांगतो तुम्हाला. किती वर्ष काढली जेलमध्ये मी? 15 वर्ष जेलमध्ये काढले. हा मग जेलमध्ये काय काढले आम्हाला सांगा. दिवस काढलेत. आबानं दिवसा काढलेत. अरे दिवस काढले. हा तेच म्हणलं दिवस काढले. तुला काय करायचं ते काही काढू. नीट ऐकून घ्या, तुमच्या सगळ्यांचं नशीब फळफळलंय. अहो फळफळे म्हणून का आम्हाला इथं का बोलले ते चाललं सांगतो ना. काय बोललं? त्या सध्यानं सोन्याचा हांडा आपल्याला आणून दिलाय. दिलाय. अरे वा वा. कुठे तो हांडा? काढा काढा. इथं सोडा. मग कुठे आबा आता याच्या 3 वाटण्या करा. किती? 3 तुमची सरपंचाची 3 वाटण्या. सबरीने घ्या. 3 नाही, हा मग वाटणी एकच होणार. हा आता माझ्या मनात आलं तुम्हाला थोडं थोडं दिलंच. चालतंय चालतंय. हे खोलायचं का? सगळे मेहनत आपण घेतली. म्यान सुक्याने मेहनत घेतली आणि ऐकतं केळण फळ तुम्ही खाणार का? सरपंच तुम्हाला माहित नाही याच्यामध्ये किती सोनं आहे. मी सांगतो अंदाजानं 5 किलो तरी असं. त्याच्यातलं आता मोठं मन करून आपल्याला नाही म्हणलं अर्धा 1 किलो जरी दिलं तर किती मोठे होणार. अरे अरे तू ना चमचान राहणार का अभि? तू ना गुलामच राहणार. काय झालं? आम्हाला अर्धा वाटत पाहिजे. अर्धा वाटा पाहिजे तुला? अर्धा वाटा पाहिजे. तेवढं भेट आले तेवढं या ना. नाही नाही खोलायच्या अगोदर याची महापूजा केली पाहिजे. आबा मी ऐकलंय ह्याच्यामध्ये ते सडप असतो म्हणा. नाग खरंय त्याला माहितीये त्यातली भूत बाधा प्रेत नाथा हे सगळं असतं याच्यामध्ये. हा तुम्हाला का? हो ना, तुम्हाला काय केळ कळत नाही याच्यातलं. तुम्हाला सोनं कळतंय ना, सोनं कळतंय आम्हाला. कळत नाही. नाही थांबा थांबा थांबा, मी पूजा करतो मग आपण पुढे. त्याच्या खाली काहीतरी ठेवू ना, तुझी पूजा कर. पहिला पूजा करू द्या. चला 2 अंड द्या. 2 सुपाऱ्या द्या तुम्ही. तुमच्याकडची खारीक द्या. आहे का? पूजा तर करावं लागणार ना. पूजा बिजा काय आली. हो तांबडे फुटलं सकाळ झाली म्हणा. कोंबड्या वाटायला कुकू, कोंबड्या वाटायला कुकू, कोंबड्या वाटायला कुकू. झाली पूजा झाली झाली. लक्षात ठेवायचं
याच्या पैसे काय निघाल ना पहिलं मी घेणार. हे काय करतो नाही नाही एवढं महागा मुलीचं सोनं जमिनीवर कसं टाकायचं याच्यावर टाका नाही तर थांबला किती घाई करतोय. आता आम्हाला थोडंच मिळणार नाही. त्यात काय असते असते ते पण आज तुम्ही ना भुजंग आहे ना एवढा भुजंगाचा फडा असा वाकलाय इकडं वाकला रे काही बोलतो. याला आपण एक तोळा बनत येणार नाही ते महामित्र जास्त आहे ना जास्त सोडत करा. नाही मी काय म्हणतो आधी आपण डोळे झाकून घेऊ ना डायरेक्ट बघल्यावर आपल्या डोळ्याला धोका होईल. अरे सोडून की ना आधी सोडा सोडायला काय मी काय मी सोडू का बस फक्त सोडून घेऊ आणि डोळे दाखवून पाहू. हा पण काम कर उलट पालत मी करणार. डोळे तुम्ही दाखवून घ्या. तुम्ही झाका ना डोळे. मी दाखतो ना तुम्ही डोळे दाखवा. बरोबर मी झाकली दाखले का बघ ना चालली ना कोणी तुमचे राखायचे कोणाला दाखायचे तुझे मी बघणार तो बरं सरपंच. तुम्ही बघू नका तुमच्या इमानदारीचा आहे तुम्हाला. तुझ्या बापाने दाखवले कसे मी झाकली चष्मा काढू नका लवकर घ्या. मला चष्मा घालून दिसत नाही बिना चष्म्याचं कसं दिसणार आहे. सोनं नाही ते सध्या राख दिली तू आम्हाला. 5 किलो सोनं म्हणलं होता आणि राख दिली. अहो आबा तुम्ही सगळ्या गावाला चुना लावला आणि सगळ्यांनी तुम्हाला राख लावली. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी